काय नेमकं या अनुषंगानं घडेल याकडे लोकशाही मराठीचं लक्ष असेलच। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या। मीनाक्षी, जनभावना लक्षात घेता बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की हे दोन्ही बंधू राजकीय दृष्ट्या कौटुंबिक दृष्ट्या एकत्र येतील का आणि राज्याला आणि राज्यातल्या जनतेला जे अपेक्षित आहे ते घडेल का, मात्र कार्यक्रमाचं उद्घाटन आत्ताच झालंय दीपोत्सवाच्या। हे दोन्ही नेते समाधीस्थळी गेले नाहीत, दीपोत्सवानंतर तरी हे दोन्ही नेते तिथे जातील का, बाळासाहेबांना नमन करतील का, हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। मीनाक्षी, निश्चितच अजिंक्य, दरवर्षी आपण पाहतो की मनसेच्या वतीनं दीपोत्सवाचा मोठा उत्साहात कार्यक्रम शिवाजी पार्क मैदानावरती पार पडत असतो। यंदा विशेष आहे कारण मनसेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। पत्रिकेमध्ये त्यांचं नाव होतं आणि त्यानंतर एकच चर्चा होती ती म्हणजे आजच्या दीपोत्सवामध्ये मात्र ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केली जाते का, काही मोठा धमाका केला जातो का, प्रामुख्याने याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलंच। पण मात्र जी जनभावना सांगितली जाते ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरातलीच नाही तर स्वतः बाळासाहेब ठाकरे यांची एकच इच्छा होती ती म्हणजे ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्रित यावे आणि ते क्षण कुठेही लांब नाही आहेत, ते सगळे चित्र जे आहेत आपल्या डोळ्यासमोर आहेत। पण मात्र असं असताना आज दीपोत्सवाचा हा इतका मोठा उत्साह साजरा एकीकडे होत आहे, पण मात्र त्यापूर्वी अगदीच 5 मिनिटाच्या अंतरावरती शिवतीर्थाच्याच अंतरावरती बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे आणि तिथे आशीर्वाद घेण्यासाठी हे दोन्ही बंधू येतील अशी अपेक्षा होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।